10 दिवसाच्या आत मी ठरवलं का वाईफला मंगलसूत्र करावं आणि ते मी केलं। तुम्ही साधना ठेवा चांगल्या प्रकारे, तुम्हाला रेकी पाहिजे ते देईल। मी कुणाल जोशी भिवंडीवरून। रेकी हे मला आधी काहीच माहीत नव्हतं रेकीबद्दल। मी त्यात साधना चालू केल्या आणि त्यात मला 21 दिवसातच माझा प्रॉब्लेम एकच होता का माझं जे डोकं दुखी होते, मी हप्त्याला 2-3 वेळा तरी मला गोळी खायला लागायची, कारण की मला डेली प्रॉब्लेम्स व्हायचा, डोक्यादुखीचा प्रॉब्लेम्सच होता आणि मानसिक त्रास पण व्हायचा, भरपूर विचार वगैरे होतं, चिडचिड पण होता भरपूर। तर मी साधना चालू केल्या तेव्हापासून माझे डोकेदुखी पूर्णपणे बंद झाले आणि मेन बदल असा झाला का माझा रागीट स्वभाव होता तो पूर्णपणे बंद झाला आणि शांत राहायची जास्त आता इच्छा होते। तर सेकंड डिग्रीला आलो तर अजून कॉन्फिडन्स आला। फायनान्शियल प्रॉब्लेम होते तर मी असं विचार नव्हता केला का मी लवकरात लवकर हे लोन्स वगैरे क्लिअर करेन, तर माझे लोन्स क्लिअर व्हायला आले आणि त्यात मी फक्त असं मनात ठरवायचो का मी आता काहीतरी करेन। तर लगेच मी 10 दिवसाच्या आत मी ठरवलं का वाईफला मंगलसूत्र करावं आणि ते मी केलं आणि मला एवढा आनंद आला त्या गोष्टीचा, मी असा लाईफमध्ये कधीच केलं नव्हतं। पण जेव्हा हे साधनेच्या ह्याच्यात रेकी शिकलो तर मला कॉन्फिडन्स यायला लागला। तर मी बहिणीचा पण प्रॉब्लेम होता तर तिला पण बाईक घेऊन द्यावी, तर त्यात मी विचार केला फक्त, तर तिला पण घेऊन दिली बाईक आणि त्यानंतर विचार केला चला मी बाईक घेतो वाईफलाच, तर ते पण असंच सहजच झालं, बाईक पण घेतली। एवढा म्हणजे रेकीचा पण फक्त तुम्ही साधना ठेवा चांगल्या प्रकारे, तुम्हाला रेकी पाहिजे ते देईल।